तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलं होतं की इशूला अर्णवला थँक्स म्हणायचं होतं आणि त्यासाठी आता ती वेगवेगळे काही ना काहीतरी उपाय शोधून काढत असते। पहिलं आता तिने स्माइलीवरती म्हणजे अर्णवच्या सँडविचवरती स्माइली बनवून थँक्स म्हणण्याचा प्रयत्न केला, पण तो फ्लॉप झाला। त्यानंतर तिने ऑफिसमध्ये टिफिन नेला, पण तिथेसुद्धा गडबड सगळी होऊन गेली। मग आता इशूने अर्णवला थँक्स म्हणण्यासाठी ऑप्शन निवडलेला असतो, तो म्हणजे छान पद्धतीने आता तिने मस्त बेडवरती थँक्स लिहिलेलं असतं मोठ्याच्या मोठ्या अक्षरात, आणि आता तिने अर्णवसाठी फुलं मागवलेली असतात। पण अर्णवला त्या फुलांची एलर्जी असल्याने त्याला खूप सारे शिंका येतात आणि त्या शिंकांमुळे आता त्याचा आवाजसुद्धा बसून जातो आणि आता अर्णवला काही बोलता येत नसतं, काही सांगताही येत नसतं। आणि त्यामुळे मग मात्र आता अर्णव हा ईश्वरीवरती खूपच जास्त चिडलेला असतो। तो आता इशूला खानाखुनांनी म्हणत असतो, तू वेडी आहेस का, काय करून ठेवलंयस हे कळतंय का तुला? आता इशू म्हणत असते, अहो सर मी काय केलं, थँक्स म्हणायचं होतं तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठीच मी हे सगळं केलं होतं, मला कुठे माहिती होतं की हे सगळं घडून बसेल म्हणून। बरं ते सगळं जाऊ दे, ऐका शांत व्हा, जा तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना प्लीज सर, फ्रेश होऊन घ्या असं म्हणत आता इशू बळजबरीने अर्णवच्या हातामध्ये आता लगेचच त्याचं टॉवेल आणि कपडे देते। त्याबरोबर अर्णव तिकडनं जातो आतमध्ये बाथरूममध्ये फ्रेश व्हायला। तर इकडे राकेशला मात्र काहीही झालं तरी ईश्वरी आणि अर्णवला एकत्र येऊ द्यायचं नसतं। त्यासाठी आता त्याने अंजलीला आपण सगळे एकत्र छान सेलिब्रेट करूया, मी आईस्क्रीम मागवतो आपण वगैरे असं सांगितलेलं असतं, पण अंजलीने त्याचा हा प्लॅन उधळून लावलेला असतो। मग आता राकेशजवळ हुकमाचा एक्का असतो, ती म्हणजे लावण्या। राकेशला हे व्यवस्थित माहीत असतं की ईश्वरी आणि अर्णवचा रोमॅन्स लावण्याला अजिबातच बघवणार नाही आणि लावण्या त्यांचा रोमॅन्स मोडण्यासाठी लवकरच येणार। मग आता लगेचच राकेश हा लावण्याला कॉल करतो आणि लावण्याला म्हणतो, लावण्या अगं तुझं काही तुझ्या लाडक्या ARवर लक्ष नाही आहे। त्याबरोबर ती विचारते, जिजू म्हणजे काय झालं आहे नेमकं? त्यावर मग राकेश सांगायला लागतो की अगं ईश्वरी त्याच्या भोवती खूपच जास्त वागायला लागली आहे, करायला लागली आहे, म्हणजे बघ ना आता सध्या तिने ऑफिसला यायला टिफिन द्यायला सुद्धा सुरुवात केली। त्यावर लावण्या म्हणते, जिजू त्यात काय एवढं? त्यावर तो सांगतो, त्यात काय अगं आज चक्क तिने त्याच्यासाठी फुलं आणि एक गिफ्टसुद्धा मागवलं आहे आणि आता ते दोघं बेडरूममध्ये एकत्र आहेत आणि बेडरूमला आतून कडी आहे। आता हे ऐकल्यावर लावण्या म्हणते, व्हॉट जिजू आर यू सिरियस? नाही इट्स व्हेरी रिडिक्युलस जिजू, काही झालं तरी हे असं काही होता कामा नये, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येते, काहीही झालं तरी मी ARला त्या मिडल क्लास मुलीच्या जवळ जाऊ देणार नाही, म्हणजे नाही, मी येते जिजू असं म्हणत ती फोन कट करते। त्याबरोबर आता ईश्वरी तिकडे येते आणि ईश्वरी आता किचनमधून गरम दूध घेऊन चाललेली असते। आता ही गोष्ट राकेशने पाहिलेली असते आणि आता राकेश मनातल्या मनात हसत असतो आणि म्हणत असतो, कर किती तयारी करायची आहे तेवढी कर माझी इंदोरी जिलबी, पण शेवटी लावण्य आली की सर्व प्लॅनचा तुझ्या बट्ट्याबोळ होणारच आहे। मग राकेश आता लावण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो आणि त्यावेळी लावण्या त्या ठिकाणी आलेली असते। आता लावण्या ही लगेचच राकेशला सांगते, जिजू तुम्ही काही काळजी करू नका, मी ताबडतोब वरती जाते आणि लगेचच AR आणि त्या बावळट मिडल क्लास मुलीला वेगळं करते। त्याबरोबर आता ती येऊन दरवाजा ठोठावते। इशू आता मग मात्र टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते, ओ माय गॉड, हे माझी देवा, कोण आलं असेल आता, कशाला आलं असेल? अर्णव सर, अहो जर कोणाला कळलं की माझ्या थँक्यू आणि सॉरी म्हणण्याच्या नादात तुमच्या आवाजाची वाट लागली आहे, तुमचा घसा बसला आहे, तर काय होईल? बाहेर सगळ्यांना काय वाटेल? नाही, मी तर आता दरवाजा उघडायला काही जातच नाही आहे, मी इथेच थांबून राहते, जो दरवाजा ठोठावतोय तो ठोठावेल आणि कंटाळून जाईल। त्यावर अर्णव ईश्वरीला खुणावतो, अगं असं कसं होईल? घरातलंच कोणीतरी असेल, जर आपण काहीच उत्तर दिलं नाही तर मग ते लोक दरवाजा तोडतील। त्यावर इशू आता अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही काय खुणावताय, मला खरंच नाही कळत आहे। अर्णव डोक्यावरती हात मारून घेतो आणि ईश्वरीला खुणावून सांगतो, तू जा पहिला आणि दरवाजा उघड। त्यावर इशू म्हणते, उघडू? अर्णव म्हणतो, हो। आता तो फक्त मानेने होकार अर्थी मान हलवून हो बोलतो। इशू दरवाजा उघडते। त्याबरोबर लावण्य लगेचच खोलीत शिरकाव करत असते। इशू खोलीच्या दरवाजाला हात अडवते आणि लावण्याला म्हणते, कुठे चाललाय? त्यावर लावण्य म्हणते, कुठे चालली आहे म्हणजे?
खोलीत चालली आहे, मला ARला भेटायचं आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, कोण तुम्ही? आणि माझ्या नवऱ्याला एवढ्या रात्री तुम्हाला भेटायची काय गरज? नाही, असाल तुम्ही त्यांच्या कलीग, पण ते ऑफिसमध्ये. हे माझं घर आहे आणि त्याहून महत्त्वाचं ही आमची बेडरूम आहे. कोणाची बेडरूम आहे? ही आमची. आणि आमच्या बेडरूममध्ये माझ्या परमिशनशिवाय कोणीही आले गेलेलं मला आवडत नाही. आणि त्याहून महत्त्वाचं, आता रात्र झाली. रात्रीचा वेळ जो असतो ना, तो आपल्या जोडीदाराबरोबर घालवायचा असतो. अरे सॉरी पण हे तुम्हाला सांगून काय उपयोग ना? तुम्हाला तर या सर्व गोष्टी कळणारच नाही, कारण तुमचं तर लग्न झालेलंच नाही आहे. आणि जरी झालं असतं तरीसुद्धा तुम्हाला तर दुसऱ्यांच्याच नवऱ्यांच्या मागे पुढे करायची सवय आहे ना. आता ईश्वरी बडबडत असते लावण्याला आणि अर्णव मात्र मस्त ईश्वरीकडे बघतच राहतो. म्हणजे अर्णवला वाटत असतं, बाप रे, मिस इंदौर हे एवढं बोलतीये खरंच. त्याबरोबर आता ईशू म्हणायला लागते, सर अहो असे गप्प काय बसलाय? मी बरोबर बोलते म्हणूनच गप्प राहिलाय ना. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच इकडे अर्णव हा म्हणायला लागतो, हो. आता तो फक्त मान हलवून होकार देतो. त्याबरोबर ईशू म्हणते, कळलं लावण्या मॅडम, माझ्या नवऱ्यालासुद्धा माझं मत पटलेलं आहे, म्हणून माझा नवरा गप्प बसला आहे. शेवटी नवरा बायकोचा क्वालिटी टाईम असतो. त्यामुळे आता जर तुम्ही निघालात तर ते तुमच्या फायद्याचं राहील. उगाच कशाला स्वतःचा अपमान करून घेताय? निघा. त्याबरोबर लावण्याला खूप मोठं आश्चर्य वाटतं की ही मिडल क्लास इंदौरवरून आलेली मुलगी माझा अपमान करते आणि ARला बरोबर वाटतं हे सगळं. लावण्या म्हणते, हाऊ डेअर यू यार, मी इथे महत्त्वाच्या कामासाठी आली आणि तू ह्या सर्व फालतू चीप गोष्टींमध्ये अडकणार आहेस का? त्याबरोबर लावण्याला आता ईश्वरी म्हणत असते, ओ हॅलो, काय म्हणताय चीप गोष्टी वगैरे? मी आणि माझा नवरा एकत्र टाईम स्पेंड करतोय तर त्या गोष्टी चीप आहेत का? नाही, काय ना लावण्या मॅडम, तुम्हाला जोपर्यंत मान देते तोपर्यंत घ्या. कारण काय आहे, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या कंपनीत फक्त नोकरी करता आणि मी माझ्या नवऱ्याची बायको आहे, त्या कंपनीची ओनर. कळलं ना? त्याबरोबर आता लावण्या ही म्हणायला लागते, हॅलो, तुला माहीत नसेल ना तर तुला सांगते, ARला सगळ्यात जास्त माझी मॉम फंड करते. ती त्याची फायनान्सर आहे. त्यामुळे तू मला हा माज नाही आहे दाखवायचा ओनरशिप असल्याचा. गेटिंग माय पॉईंट? जितकी लायकी आहे ना तितकंच बोलायचं. ओनरशिप एवढा हेवी वर्ड तरी यूज करता कसा गं येतो तुला? त्यावर आता अर्णव हा त्या दोघींकडे बघतच राहिलेला असतो. तर ईश्वरी म्हणत असते, हो करतात ना तुमच्या आई माझ्या नवऱ्याला फायनान्स, पण काय ना तुमच्या त्याच आईने माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे की तुम्हाला एका नॉर्मल एम्प्लॉईसारखं वागवायचं. आणि जर आता मला वाटतं मी तुमच्या आईला कॉल करून ही गोष्ट सांगितली की तुम्ही इतक्या रात्री माझ्या घरी आलाय आणि तुम्हाला माझ्या नवऱ्याबरोबर माझ्याच खोलीत बसून बोलायचं आहे, तर तुमच्या आईलासुद्धा हे आवडणार नाही, बरोबर ना? नाही, म्हणजे कुठल्याच आईला खरं तर आवडणार नाही आपल्या मुलीने एवढ्या रात्री एका परपुरुषाच्या घरी जाणं आणि त्याची बायको समोर नसताना त्याच्याबरोबर राहणं, थांबणं, ते सुद्धा विवाहित मुलाबरोबर, बरोबर ना? की तुमच्या आईला चालतात या सर्व गोष्टी? त्याबरोबर लावण्या ईश्वरीवर आवाज चढवायला लागते. तर ईश्वरी म्हणते, गप्पा बसा, समजलं ना? जर मी तुम्हाला इज्जतमध्ये सांगते तर इज्जतमध्ये ऐका, म्हणजे तुमची बेइज्जती करण्याची गरज मला पडणार नाही. पण नाही, जर तुम्हाला इज्जतमध्ये सांगितलेल्या गोष्टी कळत नसतील ना तर मग मात्र तुमच्याशी ह्या अशाच भाषेत बोलावं लागेल. नाही ते काय आहे ना, इंदौर से है हम, हिसाब किताब बाकी रखना हमें पसंद नहीं है, इसीलिए. त्याबरोबर अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणत असते, लावण्या मॅडम आता निघताय का तुम्ही? नाही, कारण काय आहे ना, तुम्ही जितका वेळ थांबाल ना तितका वेळ उगाच मला इथे तुमच्याशी वाद घालत राहावं लागेल आणि आमचा जो काही क्वालिटी टाईम स्पेंड करण्याचा ठरला होता तो वाया जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मूडसुद्धा स्पॉईल होईल. माझा मूड स्पॉईल झाला की अर्णव सरांचा मूडसुद्धा स्पॉईल होईल, कारण शेवटी त्यांना माझ्याकडून जे हवं आहे ते मी देऊ शकणार नाही ना. म्हणून त्यापेक्षा आता तुम्ही निघा. हां,
मला आणि माझ्या नवऱ्याला क्वालिटी टाईम स्पेंड करू द्या. आता इशू मुद्दाम लावण्यासमोर सतत क्वालिटी टाईम, आमचा टाईम, क्वालिटी टाईम, आमचा टाईम हे सगळं बोलत असते. त्याबरोबर मग मात्र आता लावण्या ही अर्णवला विचारते, यार तू गप्पच राहणार आहेस का? यार प्लीज काहीतरी बोल तुझ्या या बावळट मिडल क्लास फालतू बायकोला. अर्णव मात्र काहीच बोलत नसतो. ईश्वरी म्हणते, त्यांना पटतंय माझं बोलणं, निघताय ना? त्यावर मग मात्र आता लावण्या तनतन करत खाली यायला लागते. तर इकडे आता वल्लरी म्हणत असते, जावई बापू तुम्हाला काय वाटतं, लावण्याने त्या दोघांना थांबवलं असेल का? त्यावर आता लगेचच इकडे राकेश म्हणायला लागतो, मामी अहो आता अपेक्षा तर तीच करायची, कारण लावण्या ही आपल्याकडे एकमेव अशी संधी आहे जिच्यामुळे आपण त्या दोघांना थांबवू शकतो. जर ती त्यांना थांबवू नाही शकली तर मग आपण काहीच नाही करू शकत. इतक्यात तिकडे आता अंजली येते आणि कोणाला थांबवण्याविषयी चर्चा चालू आहे असं म्हणते. त्याबरोबर आता लगेचच राकेश म्हणतो, थांबवण्याविषयी नाही अगं, हे सगळे हल्ले वगैरे अर्णववर झाले ना, हे सगळं थांबवण्याविषयी काहीतरी केलं पाहिजे असं आम्ही म्हणत होतो, बाकी काही नाही. त्याबरोबर अंजली म्हणते, अहो तुम्ही किती काळजी करताय त्याची, नका काळजी करू. त्यावर राकेश म्हणतो, चल आपण खोलीत जाऊन बोलूया. त्यावर मग वल्लरीसुद्धा म्हणते, हो हो तुम्ही जा, तसंही रात्र खूप झाली आहे जावई बापू, आपण काय करायचं अर्णवच्या सेफ्टीसाठी ते उद्या बोलू. त्याबरोबर मग आता अंजली म्हणते, बरं चला आपण निघूया, गुड नाईट मामी. त्यावर वल्लरी गुड नाईट विश करते. ते दोघं तिकडनं निघून जातात. तर आता इथे वल्लरी ही मनातल्या मनात विचार करायला लागते, नाही समजा माझं तर ठीक आहे, मला माझ्या मुलाला बिझनेस मिळवून द्यायचा आहे अर्णवचा, आणि त्यासाठी मी हे सगळे काही प्रयत्न करते. लावण्याला अर्णव हवा आहे म्हणून ते हे सगळं करते, पण जावई बापूंचा या सगळ्याशी काय संबंध नाही. म्हणजे जावई बापूंना ईश्वरीमुळे इतका काय प्रॉब्लेम आहे, ते सतत ईश्वरीला ह्या घरातून हकलवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या बाबतीत का बोलत असतात. इतक्यात त्या ठिकाणी लावण्या तनतन करत आलेली असते आणि आता लावण्या ही वल्लरी मामीसमोर म्हणत असते, हाऊ डॅर यू, ती मिडल क्लास समजते काय स्वतःला? ही शिकवणार का मला मी किती रात्री कोणाच्या घरी जायचं आणि कोणाच्या घरी नाही जायचं? ही माझ्या मॉमला माझ्याबद्दल काही गोष्टी सांगणार आणि माझी मॉम हिच्यावर विश्वास ठेवेल इतकी हिची कुवत आहे का? माझ्या मॉमने मला काय शिकवलं हे ही विचारणार मला? माझ्या मॉमने मला टॉप क्लास MBA कॉलेजमधून MBA पासआउट करायला लावलं आहे. माझ्या मॉमने माझं शिक्षण ॲब्रॉडमध्ये पूर्ण केलं आहे, हिच्यासारखं इंदौरमध्ये नाही काही. त्याबरोबर आता लगेचच लावण्याला वल्लरी म्हणते, लावण्या शांत हो शांत हो, मला सांग पहिल्यांदी काय झालं. त्यावर मग ती वरती घडलेला सर्व प्रकार मामीला सांगते. त्यावर मामी ही आता म्हणायला लागते की त्या मुलीची जीभ ना जरा जास्त चुरू चालायला लागली आहे, आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे. तर आता इथे अंजली ही एकटीच बसून हसत असते. त्यावर राकेश तिला विचारतो, काय झालं राणी सरकार? त्यावर ती म्हणत असते, अहो काय झालं काय विचारताय, तुम्हाला मी सांगितलं नाही का? अहो मगाशी ईश्वरीने चिंटूसाठी फुलं मागवली होती आणि काहीतरी गिफ्टसुद्धा, आणि हे मामाने स्वतःच्या डोळ्याने पाहिले. त्यावर राकेश म्हणतो, त्यात काय एवढं? त्यावर ती म्हणते, अहो असं काय करताय, आपल्या बाळाबरोबर खेळायला लवकरच कोणीतरी येईल ज्युनियर, असा विचार करा ना. त्यावर राकेश म्हणतो, अंजली अगं काय बोलतेस तू, हे सगळं त्यांचं लग्न आत्ता कुठेतरी जाऊन झालं आहे. त्यावर अंजली म्हणते, अहो मग मी घाई कुठे करते, एक वर्षात होईल की काहीतरी त्यांचंही चांगलं, आपल्या घराचं गोकुळ व्हावं अशी तुमची इच्छा नाही आहे का? राकेश मनातल्या मनात म्हणतो, आत्ता सध्या असं वाटतं आहे की हिचा गळा दाबावा आणि जीव घ्यावा. त्यावर अंजली म्हणते, अहो काय झालं, तुम्ही असे शांत का होऊन गेलात? तुम्हालाही वाटतं आहे ना की ईश्वरी आणि अर्णवने मनावर घ्यावं म्हणून? अहो उलट आजी किती खुश होईल आणि ह्या घरात किती वर्षांनी लहान बाळ येईल, म्हणजे आपलं बाळ येईल हो, पण कितीही झालं तरी ते राजे शिर्क्यांचं बाळ नसेलच ना. कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? राजे शिर्क्यांच्या घरात पाळणा किती वर्षांनंतर हलेल. त्याबरोबर इकडे लावण्य जी असते तिला मात्र आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि तिच्या जीवाला आता अशी तळखळी लागलेली असते की कधी एकदाची सकाळ होते, कधी एकदाची मी अर्णवच्या घरी जाते आणि अर्णवला माझ्याबरोबर ऑफिसला घेऊन जाते. सकाळ 10 वाजता लावण्या ही अर्णवच्या घरी पोहोचलेली असते आणि आता ती म्हणायला लागते की यार आपल्याला ऑफिसला जायचं आहे, आज खूप महत्त्वाच्या मीटिंग्स लाईन अप केल्या आहेत मी. काल तुला घरी जायचं आहे अशी तू घाई केलीस, त्यामुळे काल मी मीटिंग ज्या काही अरेंजमेंट केल्या होत्या त्या सर्व काही कॅन्सल कराव्या लागल्या होत्या. तर मग आता आपण लवकर निघूया, तू जा पटकन आवरून घे, आपल्याला निघायला हवं. त्यावर इशू म्हणते, लावण्य मॅडम हो दम धरा,
तुम्ही एवढं सगळं जरी चेन्नई एक्सप्रेससारखं सांगितलं असतात ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण आज अर्णव सर ऑफिसला येणारच नाही आहेत. त्यावर आता लावण्या म्हणते व्हॉट, आता तुझ्या सांगण्याप्रमाणे यार ऑफिसला यायचं की नाही ते ठरवणार का? त्यावर इशू म्हणते हो मग माझ्या सांगण्यानुसार नाही ठरवणार तर कोणाच्या सांगण्यानुसार ठरवणार? आता मीच तर आहे ना त्यांची होम मिनिस्टर, मग मी जे ठरवणार तेच यार करणार तुमचे, बरोबर ना अर्णव सर? त्यावर अर्णव काही बोलत नाही. इशू म्हणते ऐकलत ना, काही बोलत नाही आहेत म्हणजे त्यांना मी बोललेलं मान्य आहे याचा अर्थ असाच होतो. आणि आज अर्णव सर ऑफिसला येणार नाही. लावण्य म्हणते हाऊ डेअर यू यार, अरे सगळी कामं खोळंबतील. त्यावर इशू म्हणते काळजी करू नका, तुमची कोणत्याही पद्धतीची कामं खोळंबणार नाही याची व्यवस्था मी आधीच करून ठेवलेली आहे. आकाश सर, त्याबरोबर आकाश म्हणतो हो वहिनी. त्यावर मग आता आकाश हा लावण्याला म्हणतो लावण्या मी तुला सगळं हेल्प करेन. त्यावर ईश्वरी म्हणते मी आधीच सगळी सोय केली आहे, त्यामुळे आता तुम्ही निघालात तरी काहीच हरकत नाही. लावण्य अर्णवला म्हणते यार अरे तू असायला हवं होतंस आजच्या मीटिंग्सना, अरे आजच्या मीटिंग्स खूप महत्त्वाच्या आहेत. आज आपण फायनल डिसिजन घेणार आहोत आणि आज जर तू नसशील तर कसं चालेल? नंतर तू आर्ग्यू करशील की तुला फॅब्रिक आवडलेलं नाही आहे, तुला कलर आवडलेले नाही आहे, तुला डिझाईन आवडलेलं नाही आहे, तर मग कसं चालेल? त्यावर इशू म्हणते तुम्ही एक काम करा, तुम्ही आकाश सरांना सगळं सांगा, आकाश सर काय ते फायनलाईज करतील आणि आकाश सरांनी केलेल्या फायनलाईज गोष्टींना अर्णव सरांचा विरोध नसेल, बरोबर ना अर्णव सर? त्यावर अर्णव होकारार्थी मान हलवतो. त्यावर ईश्वरी म्हणते मग आता निघा तुम्ही. मग आता लावण्या रागारागात फाईन एवढं बोलते आणि तिकडनं आकाशबरोबर निघून जाते. तर आता इथे इशूला जांभळ्या यायला लागलेल्या असतात. काल अर्णवबरोबर त्याची तब्येत खराब असल्यामुळे इशूचं जागरण झालेलं असतं. तर आता इथे लावण्या ही मनातल्या मनात म्हणत असते ही मिडल क्लास खूपच जास्त अति करायला लागलेली आहे, ही हिची लायकी आणि हिची कुवत विसरलेली आहे. लवकरात लवकर हिला हिची लायकी लक्षात आणून दिली पाहिजे, नाहीतर खूपच जास्त वाईट परिणाम होतील आणि काहीही झालं तरी मी हिला जास्त हिच्या अवकातीपेक्षा वरती येऊ देणार नाही आहे. ही विसरत असेल की मी कोण आहे, तर मी हिला त्या गोष्टींची आठवण करून देते. ही विसरत असेल की ही माझ्याच हाताखाली कामाला साधी एम्प्लॉई होती. त्याबरोबर आता इथे इशू ही मनातल्या मनात म्हणत असते अर्णव सरांचा आवाज गेला आहे, त्यांना त्रास होतो आहे, ही गोष्ट खरोखर वाईट आहे, पण त्या बहाण्याने मला लावण्याला जरा चांगलं खडसावता येतं आहे, सुनवता येतं आहे, हे मात्र बरं होतं आहे. प्रत्येक वेळेस त्या गमासारखी माझ्या नवऱ्याला चिपकलेली असते. त्यानंतर इशू म्हणते ईश्वरी अगं काय होतं आहे तुला, तू का बोलली आहेस असं? अगं लावण्य मॅडम अर्णव सरांबरोबर चिपकून राहू देत नाही तर काही करू देत, तुझा काय संबंध? अरे असं कसं, शेवटी काही झालं तरी ते माझा नवरा आहेत, पण मी कुठे त्यांना नवरा मानते? पण नाही मानत नसले म्हणून काय झालं, मंगळसूत्र तर माझ्याच गळ्यात आहे ना, मग काळजीसुद्धा मीच करणार. तर आता इकडे लगेचच अंजली ही ईश्वरीची फिरकी घ्यायला लागते. काल खूपच स्पेशल झालेली दिसते नाईट, नाही म्हणजे सतत जांभळ्या येत आहे त्याच्यावरून कळतं आहे झोप झालेली नाही आहे म्हणून. नाही म्हणजे जर झोप झाली नसेल तर तू जाऊन झोपलीस तरी काही हरकत नाही, आम्ही करतो सगळं मॅनेज काय. त्याबरोबर आता ईश्वरी लाजायला लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.